एक असा गड ज्याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेल्या कृष्णाजी अनंत सभासद लिखित सभासद बखरीमध्ये आढळतो। या बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेल्या 111 किल्ल्यांच्या यादीत 23व्या क्रमांकावर या किल्ल्याचा उल्लेख आढळतो। रायगड जिल्ह्यात ढाकबैरीच्या पायथ्याला असलेल्या या गडाचा उपयोग येथून जाणाऱ्या 2 घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केला गेला। पाण्याचे एकूण 9% असलेल्या या गडावर नक्कीच त्या काळी मोठा राबता असणार। जय शिवराय। आजची आपली उन्हाळ दिवसाची उन्हाळ भटकंती आहे ती याच उपेक्षित दुर्गरत्नाची, भिवगड उर्फ भीमगडाची। चला तर मग जाणून घेऊया या गडाबद्दल। La 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 एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस। जय शिवराय। स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या या उन्हाळ दिवसाच्या उन्हाळ भटकंतीला। आजची आपली उन्हाळ दिवसाची उन्हाळ भटकंती आहे ती सह्याद्रीतील अशाच एका अपरिचित दुर्गरत्नाची, भिवगड म्हणजेच भीमगडाची। नवीन वर्षात ट्रेकची सुरुवात करायची होती पण मुहूर्तच सापडत नव्हता। मग एका रविवारी प्लॅन झाला की दुपारनंतर एक छोटासा ट्रेक करायचा आणि माझ्या मनात सर्वप्रथम विचार आला तो अपरिचित अशा भिवगडाचाच। नवी मुंबई पनवेलहून आम्ही दुपारी 3 वाजता ट्रेकसाठी निघालो। पनवेलहून कर्जत मार्गे गडाच्या पायथ्याचे गौरकामत गाव आम्हाला गाठायचे होते। पनवेलहून गौरकामत हे अंतर साधारण 40 किलोमीटर आहे तर कर्जतवरून हे अंतर साधारण 10 किलोमीटर इतके आहे। मुंबई पुण्याहून येणाऱ्या ट्रेकरसाठी रेल्वेने कर्जतला येऊन 6 आसनी रिक्षा ठरवून पायथ्याचे गाव गाठता येते। पण इथे यायचे असेल तर स्वतःचे वाहन असलेले उत्तमच। पनवेलहून एसटी किंवा मारुती ओमनीने कर्जत गाठून आपण गौरकामतला येऊ शकतो। कर्जतला आलो की मुरबाडला जाणाऱ्या रस्त्यावरून नदीवरील पूल पार केला की लगेच छत्रपती संभाजी महाराज चौक लागतो। येथून डावीकडे जाणारी वाट मुरबाडसाठी तर उजवीकडील वाट ही नेवाळी कुंदिवडेला जाते। या वाटेवर पुढे न जाता लगेच एक वाट डावीकडे वेणगावला जाते। हीच आपली गडाकडे जाणारी वाट। गौरकामत गावात असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिराजवळून गडावर जाणारी वाट आहे तसा बोर्ड इथे लावलेला पाहायला मिळतो। या मंदिराजवळ गाडी लावून आम्ही गडाकडे निघालो। माझ्यासोबत आज गडभ्रमंती करण्यासाठी वेदांग, प्रणय आणि माझी पत्नी विनया सोबत होती। तर या गडावर जाण्यासाठी आज आम्हाला सोबत लाभली होती ती सचिन साळुंखे आणि रीटा गाडा यांची, जे आज या गडावर गडभ्रमंतीसाठी पेठचा किल्ला म्हणजेच कोथळीगड करून आले होते। गावाच्या बाहेर असलेल्या हनुमान मंदिराच्या अलीकडून एक वाट समोरच्या सोंडेवर जाते। याच वाटेवर पाण्याच्या टाकीचे बांधकाम चालू आहे। या पाण्याच्या टाकीजवळून सोंडेवर सरळ जाणारी वाट पकडून आम्ही गडाकडे निघालो। या गडावर जाणारी अजून एक वाट ही गौरकामतच्या अलीकडे असलेल्या वदप गावातून जाते। खरे तर वदप गावातून जाणारी वाट ही ढाकबैरीकडे जाणारी। या वाटेने गड आणि ढाकबैरीच्या वाटेवर असलेल्या खिंडीतून या गडावर येता येते। वदप गावातून येणारी ही वाट मूळ वाट नाही, पण आता गडाची पडझड झाल्यामुळे येथून एक वाट तयार झाली आहे। त्यामुळे ढाकबैरीकडे जाणारे काही ट्रेकर्स या गडावर सहज फेरफटका मारू शकतात। मी पूर्वी या वाटेने गड केला आहे त्याची छोटीशी झलक
वदप गावातून जरी गडावर येता येत असले तरी गौरकामत गावातूनच आपल्याला खरा गड पाहता येतो, कारण या गडाचे अवशेष याच मार्गावर आपल्याला आढळतात. त्यामुळे मी सर्वांना असे सांगेन की त्यांनी हा गौरकामत गावातूनच करावा. साधारण 15 ते 20 मिनिटाच्या सोप्या चढाईनंतर आपण गड डावीकडे ठेवत गडाच्या खिंडीजवळ येतो. या खिंडीतूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे. या खिंडीच्या सुरुवातीला पाण्याचे एक भले मोठे टाके आहे. पिण्यायोग्य पाण्याच्या टाक्यातील हे पाणी स्वच्छ आणि नितळ आहे. पण येणाऱ्या भटकंत्यांनी या टाकलेला कचरा पाहिला की असे वाटते की या लोकांना या गडकिल्ल्याची जाणच नाही. त्यापेक्षा त्यांनी या किल्ल्यांवर न आलेलेच बरे. या खिंडीतून आता आपला प्रवास गडाकडे सुरू होतो. गडावर जाणारा हा पायरी मार्ग तुटलेला असल्यामुळे जरा जपूनच चढत आपण वर यायचे. येथे उजवीकडे आपल्याला कातळात खोदलेल्या 2 गुहा नजरेस पडतात. या गुहेकडे जाणारा मार्ग आता नष्ट झाला आहे. त्यामुळे दगडात असलेल्या 2 कोंबड्यांच्या आधारे हा 10 फुटाचा पॅच चढून आपण गुहा पाहायला निघायचे. हा पॅच कठीण असल्यामुळे जरा जपूनच चढावे लागते. या दोन्ही गुहांना प्रमाणबद्ध दरवाजे खोदलेले असून त्यातील पहिली गुंफा ही 40 बाय 30 बाय 15 फूट आकाराची आहे. हे धान्याचे कोठार असावे. 20 बाय 40 20 बाय 40 ना आत नको जाऊ. मोठी आहे. अरे पक्की मोठी आहे. पाणी नाही. या गुंफेच्या बाहेरील भिंतीवर चौकट खोदलेली असून गुंफेबाहेर एक मानव व पशु कोरल्याचे शिल्प ठेवलेले आहे. वाघाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याचे हे दगडी शिल्प असून या वीराने एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात ढाल पकडली आहे. दुसरी गुंफा ही या गुंफेच्या वरील बाजूस असून ती अर्धवट खोदलेली आहे. पावसाळ्यात हा कडा शेवाळलेला असला तर या गुंफेकडे जायचा प्रयत्न करू नये. चला बस झाला. बॅक साइड. आणि बघ नाही तसं नको उतरू. तिथे पाय टाकायचं आहे. ते लोक हां तिकडे पाय टाकायचं आहे. उलटा हो आणि तिकडे पाय टाक. हां इकडे खाली येऊ दे. हां बस ओके. आता इकडे टाक. लेफ्ट अजून लेफ्टला येऊ दे पाय. हां बस यस. आणि अशा प्रकारे प्रणय उतरलेला आहे. सगळ्यांचा जीव भांड्यात पडलेला आहे. आता ही गुहा पाहून झाली की पुन्हा खोदीव पण तुटलेल्या पायऱ्यांच्या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ व्हायचे. 40 ते 50 फुटांचा गडावर जाणारा हा पायरी मार्ग अत्यंत कल्पकतेने सुबकरित्या काटकोनात करून काढले आहे. नैसर्गिक तटबंदी लाभलेला हा पायरी मार्ग या गडाचे संरक्षण करण्यासाठी व गडाच्या आजूबाजूला देखरेख करण्यासाठी उत्तम अशी जागा आहे. पण हा पायरी मार्ग आता नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. हा पायरी मार्ग चढून आपण पुढे आलो की गडाची तटबंदी आपल्या नजरेस पडते. हे तटबंदीचे अवशेष पाहताना इथे कदाचित गडाचा बुरुज व दरवाजा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गड संवर्धन करताना कदाचित या गोष्टी पुढे सापडतीलच. आता गडावरील वास्तू नजरेस पडायला सुरुवात होते. तटबंदीसोबत पुढे आल्यावर आपल्याला नजरेस पडते ते पाण्याचे भले मोठे टाके. या टाक्याला अर्चना टाके असे म्हणतात. कातळात खोदलेले पाण्याचे हे भुयारी टाके असून यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे टाके पूर्ण भरल्यावर यातून पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी कातळात चर खोदलेला आहे.
अर्चना टाके पाहून थोडे पुढे आलो की उजव्या हाताला पाण्याचे अजून एक खोदीव टाके आपल्याला पाहायला मिळते. हे टाके पाहून पुढे आलो की उजव्या हाताला थोडे खाली उतरून आपण पाण्याच्या अजून 2 टाक्यांजवळ येतो. गडावर पाण्याचा साठा करण्यासाठी असलेली ही टाकी पाहून या गडावर त्या काळी बऱ्यापैकी राबता असणार हे नक्कीच. पाण्याची ही टाकी पाहून झाली की आता आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येऊन पोहोचतो. माथ्यावर येताच अस्ताला जाणारा सूर्य आणि समोर फडकणारा आपला भगवा नजरेस पडतो तेव्हा हा ट्रेक सार्थकी लागल्याचे समाधान मनाला लाभते. गडाच्या माथ्यावर पाण्याचे एक मोठे टाके आहे. त्याच्यासोबत झेंड्याकाठीजवळ 2 लहान टाकेही पाहायला मिळतात. त्याचबरोबर गडाच्या सर्वोच्च माथ्यावर एका मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच काही ज्योती पाहायला मिळतात. या गडाच्या माथ्यावर गवत वाढल्यामुळे काही अवशेष आपल्याला नीट कळत नाहीत. गडावर असलेल्या वाड्याच्या पलीकडे आलो की आपल्याला समोरच्या डोंगरावर धाकबैरीला जाणारी वाट दिसते. गडाच्या या टोकास मातीत काढला गेलेला बुरुज व तटबंदी असून येथील डोंगराचा काही भाग 30 ते 40 फूट खोल तासून किल्ल्यापासून वेगळा केलेला आहे. गड राबता असताना येथून गडावर प्रवेश नव्हता, पण आता या घडीत तटबंदी कोसळून ही गड काही प्रमाणात दगडमातीने भरलेली आहे व येथूनच गडावर यायची वाट तयार झाली असल्यामुळे वदप मार्गे आपल्याला या वाटेने गडावर येता येते. गडाच्या बालेकिल्ल्यावरील वाडा हा गडाचा सर्वोच्च भाग असून येथून सोंडाई, इर्शाळगड, प्रबळगड, माथेरान डोंगररांगेपर्यंतचा दूरवरचा प्रदेश दिसतो. गडाचे अवशेष खूप मोठ्या प्रमाणावर मातीत काढले गेलेले आहे. गडाची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार अस्तित्वात नसले तरी त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवते. चिंचोळ्या आकाराचा हा गड उत्तर दक्षिणेत पसरलेला असून गडाची समुद्र सपाटीपासून उंची ही 850 फूट आहे. गडाची लांबी रुंदी ही 1150 फूट असून गडाच्या माथ्यावरील एकूण क्षेत्रफळ 4 एकर आहे. दुर्गवीर या संस्थेने काहीशा उपेक्षित असलेल्या या गडाला खऱ्या अर्थाने गडपण प्राप्त करून दिले आहे. त्यांनी गडावर मोहिमा करून गडांवरील टाक्यांची सफाई करून त्यातील गाळ काढला. मातीत काढलेली भिंत उकरून बऱ्यापैकी मोकळी करण्यात आली. वदप गावाकडून गडावर जाणारी वाट दुरुस्त करून जागोजागी अवशेषांचे फलक लावले. या गडाचे गतवैभव काही अंशी परत आणणाऱ्या दुर्गवीरच्या या मावळ्यांना मानाचा मुजरा. थोडा वेळ बसून आम्ही गडावर सूर्यास्त पाहिला आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. पण अजून एक वस्तू पाहायची राहिली होती, म्हणून आम्ही गडाचे जोते असलेल्या बाजूने थोडीशी वाट वाकडी करून पलीकडे उतरलो.
या वाटेवर आपल्याला पाण्याची 2 मोठी टाकी पाहायला मिळतात। या टाक्यांपैकी एक टाके हे खांबटाके असून कातरात खोदलेले हे टाके 50 बाय 40 फूट लांबी रुंदी असलेले प्राचीन सातवाहनकालीन खांबटाके आहे। तर या टाक्याच्या बाजूला उघड्यावर असलेले अजून एक खोदीव टाके आहे। गडावर एकूण पाण्याची 9 टाके असून त्यातील 9 टाक्यांपैकी 6 टाक्यांमध्ये पाणी नाही, तर उरलेल्या 3 टाक्यांमध्ये वर्षभर पाणी असते। पण पिण्यायोग्य पाणी फक्त पायरी मार्गाच्या सुरुवातीला लागणाऱ्या आणि भुयारी टाक्यात आहे। छोटासा माथा आणि कदाचित बेताची शिबंदी असलेल्या या किल्ल्यावर तरी पाण्याची व्यवस्था चोख केलेली आपल्याला दिसते। इतिहासात प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळालेली आहे, पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्त्वाच्या घटना घडल्याच नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासाने त्याची नोंद घेतलेली नाही। असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असून उपेक्षित आहेत। अशाच एका गडापैकी भिवगड हा गड सतत उपेक्षित राहिलेल्या या गडाची माहिती सहजतेने सापडत नाही, पण या गडाचा उल्लेख मात्र छत्रपती शिवरायांनी जे 111 किल्ले वसवले त्या किल्ल्यांच्या यादीत आढळतो। छत्रपती शिवरायांची समकालीन बखर जी छत्रपती राजाराम महाराज यांनी शिवरायांना ज्यांनी पाहिले त्या कृष्णाजी अनंत सभासद यांना लिहायला सांगितली। त्यांनी लिहिलेल्या या सभासद बखरीमध्ये 23व्या नंबरवर या गडाचा भिवगड व भीमगड असा स्पष्ट उल्लेख आढळतो। भिवगडाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर कर्जत तालुक्यात पूर्वेकडे भीमाशंकर डोंगररांग आहे। या डोंगररांगेवर अनेक घाटमार्ग आहेत। धाक किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर असलेल्या गडाजवळून 2 घाटमार्ग जातात, एक गाळदेवीची अर्थात बैरीची वाट तर दुसरी खांडपेची वाट। त्या काळी कोकणातून देशावर जायला या वाटा अस्तित्वात होत्या। आज बैरीची वाट अस्तित्वात आहे। या वाटेने आजही अनेक ट्रेकर्स ढाकबैरीचा ट्रेक करतात, पण दुसरी असलेली खांडपेची वाट आज अस्तित्वात नाही। छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मिती करताना गडदुर्गांना खूप महत्त्व दिले, त्यामुळे या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी राजांनी अनेक गडकिल्ल्यांची निर्मिती केली आणि राजांनी याच 2 वाटांच्या संरक्षणासाठी या गडाची निर्मिती केली। गड पाहून गावात आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि या संध्यारंगात गौरकामत गावचे विठ्ठल मंदिर असे रंगून गेले होते। तिथून पुढे कर्जतला आल्यावर नदीच्या काठावर असलेली प्रति पंढरपूरमधील विठ्ठलाची मूर्ती ही लाईटमध्ये अशी न्हावून निघाली होती। हे सर्व पाहताना आजचा उन्हाळ दिवस हा सार्थकी लागल्याचे मनाला समाधान होते। एक आठवणीतला ट्रेक म्हणून आजची उन्हाळ भटकंती आम्हा सर्वांच्या नेहमीच लक्षात राहील।